नमस्कार, मी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वडाची पूजा कधी करावी, उपवास कसा करावा ही सर्व माहिती दिलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका। हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते। या दिवशी सावित्रीने तिचा पती सत्यवान त्याचे प्राण यमाकडून परत मिळवले होते, म्हणून या दिवशी लग्न झालेल्या बायका म्हणजे सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीसाठी उपवास करतात, वडाची पूजा करतात। यावर्षी म्हणजे 2025 मध्ये वटपौर्णिमा 10 जून वार मंगळवार या दिवशी आलेली आहे। वटपौर्णिमा ही तिथी सकाळी 11:35 सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11 तारखेला दुपारी 1:13 संपत आहे। वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रीने सकाळी लवकर उठावे, अंघोळ करावी, सूर्यदेवतेला नमस्कार करावा, त्यानंतर आपला जो दरवाजा आहे तो स्वच्छ करावा, उंबरा स्वच्छ करायचा आहे, दरवाजा पुढची जागा स्वच्छ करायची आहे, थोडीशी रांगोळी काढायची आहे जमेल तशी तुम्हाला, त्यानंतर देवपूजा करायची आहे आणि नंतरच स्वयंपाक करायचा आहे। जो काही तुम्ही पुरणाचा स्वयंपाक करत असाल किंवा गोड कुठलाही करत असाल तर अंघोळ करून देवपूजा करूनच स्वयंपाकाची तयारी करायची आहे। वटसावित्रीचा उपवास कसा करायचा, तर उपवास हा प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो। आमच्या भागामध्ये जोपर्यंत आपण वडाची पूजा करत नाही तोपर्यंत उपवास केला जातो। जेव्हा आपण वडाची पूजा करून घरी येतो त्यावेळेस उपवास सोडला जातो। काही बायका की नाही वडाची पूजा करून याईपर्यंत की नाही काहीच खात पीत नाही। तुम्हाला जमत असेल तर तुम्ही तसा उपवास पकडा, नसेल तर तुम्ही फराळीचा पदार्थ खाऊ शकता, फळं खाऊ शकता, चहा, दूध, कॉफी पिऊ शकता आणि पूजा करून आल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता। बऱ्याच ठिकाणी की नाही दिवसभर उपवास केला जातो आणि संध्याकाळी उपवास हा सोडला जातो। तर वेगवेगळ्या भागांमध्ये उपवास करण्याची पद्धत वेगळी आहे। आता बऱ्याच बायकांना प्रश्न पडतो की वटसावित्रीच्या पूजेच्या दिवशी साडी कुठल्या रंगाची घालायची, तर तुम्ही जे सौभाग्याचे आपले कलर आहेत त्या रंगाची साडी घालू शकता, जसं की नारंगी, हिरवा, पिवळा, लाल अशा रंगांच्या साड्या तुम्ही या दिवशी घालू शकता। वटपौर्णिमेच्या दिवशी तुमचे पिरियड चालू असतील तर तुम्ही पूजा करू शकत नाही, पण तुम्हाला जर उपवास करायचा असेल तर तुम्ही त्या दिवशी उपवास करू शकता। तुमच्या घरामध्ये सुतक किंवा विटाळ असेल तर वडाची पूजा करू नये, तुम्ही या दिवशी फक्त उपवास करू शकता। बऱ्याच स्त्रियांना प्रश्न पडतो की गरोदरपणामध्ये पूजा करावी की नाही, तर तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर पूजा करावी, काही हरकत नाही। जर तुमची तब्येत ठीक असेल, तुम्हाला डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितला नसेल तर तुम्ही वडाची पूजा जाऊन करू शकता। जर तुम्हाला उपवास करणं झेपत असेल तर त्या दिवशी तुम्ही उपवासही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे। फक्त एक काळजी त्या दिवशी घ्यायची की तुम्ही इतरांची कुणाची ओटी भरू शकत नाही किंवा इतरांकडून ओटी भरून घ्यायची नाही। ऑलरेडी तुमची ओटी भरलेली असते, तुम्ही प्रेग्नेंट असता, तर ही काळजी तुम्ही घेऊ शकता। तुम्ही इतरांना हळदी कुंकू लावू शकता, पूजा करू शकता। आता वडाची पूजा कधी करायची, तर वडाची पूजा ही सकाळी 11:35 नंतर करायची ते दुपारपर्यंत। दुपारनंतर राहू काळ सुरू होतो। राहू काळ की नाही दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे। या वेळेस तुम्ही वडाची पूजा करू नका। राहू काळ संपल्यानंतर तुम्ही वडाची पूजा करू शकता। बऱ्याच बायका जॉबला जातात, त्यांना सकाळी पूजा करायला वेळ मिळत नाही, तर तुम्ही दुपारनंतर राहू काळ संपल्यानंतर 4:30 नंतर वडाची पूजा करू शकता। प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वडाची पूजा केली जाते। तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने केली जाते त्या पद्धतीने तुम्ही वडाची पूजा करू शकता। आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।